नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 15% जो आयुष प्रायव्हेट कोटा होता त्या कोटामधील सिक्युरिटी डिपॉझिट संदर्भाने माहिती घेणार आहोत। महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आणि पालकांचे 50,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट कधी भेटणार या संदर्भाने प्रश्न येत आहेत। तर या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत, जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांनी या कोटामध्ये भाग घेतला होता त्या विद्यार्थ्यांना माहिती मिळेल की या तारखेपर्यंत हे सिक्युरिटी डिपॉझिट विद्यार्थ्यांना मिळू शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ही सिलेक्शन लिस्ट पाहू शकतो। ही सिलेक्शन लिस्ट 15% प्रायव्हेट आयुष कोटाची सिलेक्शन लिस्ट आहे। ही सिलेक्शन लिस्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो 4/10/2024 रोजी लागलेली होती आणि हा जो आहे तो प्रायव्हेट आयुष कोटामधील शेवटचा राऊंड होता। यानंतर या कोटामध्ये कोणताही राऊंड झालेला नाही। ज्याही विद्यार्थ्यांना 15% प्रायव्हेट आयुष कोटामधील राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळाले होते व त्या विद्यार्थ्यांनी मिळालेलं कॉलेज जॉईन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचे जर सर्व प्रोसेस व्यवस्थितरित्या झालेली असेल तर त्या विद्यार्थ्यांना रिफंड मिळेल। तसेच ज्या विद्यार्थ्यांना या कोटामध्ये कोणतेच कॉलेज मिळाले नाही परंतु रजिस्ट्रेशन केलेले होते त्या विद्यार्थ्यांना देखील रिफंड मिळणार आहे। फक्त अशा विद्यार्थ्यांचं रिफंड जमा केलं जाईल की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळालं होतं परंतु काही कारणास्तव त्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कॉलेजला ऍडमिशन केलेलं नाही। फक्त अशाच विद्यार्थ्यांचे जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते सीईटी सेल मार्फत जप्त केलं जाईल। राहिला विषय हे 50,000 रुपये विद्यार्थ्यांना कधी मिळतील, तर विद्यार्थी मित्रांनो, स्टेट कोटाची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती 12 जानेवारी 2025 पर्यंत सुरू होती। सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व काउन्सिलिंग प्रोसेस संपलेली आहे, म्हणजेच आता लवकरच तुम्ही असं गृहीत धरून चालू शकता की मार्च किंवा एप्रिल या महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांना जे काही सिक्युरिटी डिपॉझिटचे 50,000 रुपये आहेत ते मिळतील। त्या अगोदर सीईटी सेलच्या वेबसाईटवर जेही विद्यार्थी रिफंडसाठी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांची यादी दिली जाईल। ती यादी आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल। जर त्या यादीमध्ये विद्यार्थ्याचं नाव असेल तर त्या विद्यार्थ्याला 50,000 रुपयाचं सिक्युरिटी डिपॉझिट रिफंड केलं जाईल। तरी ज्याही विद्यार्थ्यांनी या कोटामध्ये भाग घेतलेला होता त्या विद्यार्थ्यांनी मार्च आणि एप्रिल पर्यंत वेट करा। मार्च किंवा एप्रिल या महिन्यांमध्ये ज्या अकाउंटवरून तुम्ही पेमेंट केलेला आहे त्या अकाउंटवर तुमचे 50,000 रुपये रिफंड केले जातील।